हा बाई राधिका, किती वेळ झाला अजून आली नाही पोट्टी. तिला फोन कर बरा. आई मी कामात ती येईल ना. हा बाई, वेळ झाली अजून आली नाही बा. आई हे बघ आली. बाबा राधिका, राधिका हा इतका नाही करत का कोणी? त्या सौमित्राला एक कळत नाही, तुला कळत नाही का? आता तर तू आजारपणातून उठली, काही झालं बिलं म्हणजे तुला. आई ऐकून तरी घ्या तुम्ही. आता का सांगायचंय बाई, का ऐकून घ्यायचं सांग बरं. आई सौमित्र एक बालिश पोट्टाय, तुला कळत नाही का? आत्ताच आजारातून उठली ना, परत काही झालं बिलं मग का करणार तू? आई आई तुम्ही बसा तर बसा बरं आधी, मी सगळं सांगते तुम्हाला. आई हे दिव्यांग मुलांच्या शाळेत गेले होते. आई त्यांना भेटायला मला तिथे जाऊन खरंच खूप छान वाटलं. दिव्यांग मुलांची शाळा आहे राधिका. कधीपासून माझी इच्छा होती की या शाळेला भेट द्यावी आणि मला असं वाटतंय की तुलाही खूप आवडेल, तुझीही खूप इच्छा होती. राधिका, मला या अशा मुलांना भेटायचंय बरं. या मुलांना का नाही प्रेमाची, आपुलकीची, आधाराची गरज असते बरं. बरं केलं बाई तू तिथे जाऊन त्याईनं भेटून आली. पण मला कळवायचं तरी ना. आई तू काय बोलणार होतीस आणि अचानक हे मुलांचं ऐकून इमोशनल काय होतेस? रागाव ना तिला. हो आई, राहून गेलं माझ्याकडनं, पण पुढच्या वेळेस असं नाही वागणार. पण आई खरंच खरंच खूप बरं वाटलं मला. हो ना. तुम्हाला फोटो दाखवू का? हो फोटो दाखव, पण आधी जेवून घेऊया ना राधिका. सगळी जण भुकेली आहेत पा. गुरुही भुकेला आहे, अथर्व तर भूक भूक करून झोपून जाईल ना, म्हणून. तुला भूक लागली ना? हो आई, मी जरा फ्रेश होऊन येते. ये बर लवकर, मी मांडते जेवण. आई काय चाललंय तुझं? तू रागवणार होतीस ना, तू त्याच्याबरोबर गप्पाच मारते, फोटो काय बघतेस? काय बरं करू, ती दिव्यांग पोरांना भेटायला गेली होती, त्याच्या बरोबर वेळ काढला तिने. तू पाहिलं का किती दिवसानंतर आपली राधिका उत्साही, आनंदी, अगदी प्रसन्न दिसली का नाही? खरंच बा, आपली राधिका अशीच पहिल्यासारखी प्रसन्न, आनंदी, उत्साही राहते. जेवण मांडते. आनंदी आणि उत्साही, आनंदी आणि उत्साही राहू नये म्हणून तर सगळे प्रयत्न चाललेत नाही. आणि तू रे. हो घेतला. बरं चल मी पळतो, मला उशीर होतो. हो लवकर ये. मावशी, मावशी बाहेर या आधी प्लीज. अगं काय झालं? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला नकोय मालिशवाली बाई. सानवी किती रडते माहितीये, किती त्रास होतोय तिला, पाठीवरती वळ उठलेत तिच्या. हो का? बघतेच मी. मावशी हे बघ पंकज, का चिडचिड करतेस तू एवढी? चिडचिड नको करू तर काय करू पंकज? मी ऑलरेडी नानींना सांगितलं होतं की मला मालिशवाली बाई नकोय, पण त्यांना ऐकायचंच नसतं. आणि बाळाची स्किन किती सेन्सिटिव्ह असते. मला त्रास झाला सानवीकडे बघून, मी पाहिलंय सगळं नेटवरती. हो तू नको एवढी चिडचिड करूस. काय झालं? मावशी हे बघा, तुम्ही ना उद्यापासून नका येऊ प्लीज. अहो पण ताई, नका येऊ प्लीज, मी सांगते हा डिसिजन झालेला आहे. काय बाई कमाल करते, मी इतकी वर्ष काम करते, तुमचं कोण ऐकून घेणार काहीतरी. हे बघ तू शांत हो, मी बघतो काय झालं ते. अगं काय झालं? कशाला? मी त्या मालिशवाल्या बाईंना काढून टाकलंय. काय? हो. का? बरं तुला ही बाई पसंत नसेल तर आपण दुसरी बघू मालिशवाली. नानी नको ना. बरं मग मी करेन मालिश तिला. नानी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की मला हे मालिश वगैरे काहीच पसंत नाहीये. अगं पण ते आवश्यक आहे ना. हे बघ, आपल्या बाळाच्या अंगावरती जास्तीची लव असते, ती कमी होते त्यांनी. हाडं बळकट होतात, म्हणून तर करायचं असतं ते. आणि या सगळ्या जुन्या समजुती झाल्या, मी पाहिलंय ना नेटवरती. बरोबर आहे, पण इंटरनेटवरची माहिती आणि प्रत्यक्ष करायची कामं यात फरक असतो.
जरा लक्षात घे ना, आपण दुसरी बाई बघूया. नाही नानी, मला असं वाटतंय की मी सानवीची आई आहे आणि मला जास्त कळतं. प्लस या मालिशवाल्या बायकांचं काही सांगता येत नाही, त्यांना हायजीन बद्दल तर काहीच माहिती नसतं. नाही, हा निर्णय झालेला आहे. मी सानवीची काळजी घेईन, मी तिला आंघोळ घालेन. ओके नानी, प्लीज प्लीज. काय करावं ह्या मुलीचं देवा. पाहिलंस कसा टोकाचा निर्णय घेतला एकदम. आई अगं ती घाबरली. आणि घाबरून कसं चालेल पंकज, ही आवश्यक गोष्ट आहे ना. आणि आजकालच्या मुलींचं असंच असतं बघ, त्यांनी काय ते कम्प्युटरवर वाचलेली माहिती सगळ्यात महत्वाची आणि आमचं अनुभवाचं ज्ञान सगळं मातीमोल. असं नाही होत रे. मी तुला एक आयडिया देऊ का? तू आहे ना राधिका ताईला सांग, तिला समजवाय. ती आहे ना बरोबर समिधाचं मन वळवेल बघ. ठीक आहे, बोलेन मी राधिकाशी, पण ती तरी कुठे ऐकते काय? अरे तिचं मन नाही थाऱ्यावर. हे आहेच म्हणा. बरं चल, मी निघतो, मला उशीर होतो. ठीक आहे? बरं ठीक आहे, लवकर ये. हो हो. इतके दिवस मी खरंच चुकीचा विचार करत होते. मला वाटलं होतं की बास, नको आता हे सगळं, नको लढायला. पण मी चुकत होते. ते म्हणतात ना, देव कुठल्या ना कुठल्या रूपात समोर येतोच आणि तुम्हाला जगण्याचं बळ देऊन जातो. माझ्या बाबतीत तसंच झालं ना. त्या लहान मुलांच्या रूपानं तू मला काल भेटलास. किती निरागस, किती वेगळी मुलं. काल तू जगण्याची जिद्द दाखवून दिलीस. खरंच खरंच मी चुकले. मला माफ कर दे. आम्ही कितीही धीराचे असलो ना, तरी तुझ्या समोर हात जोडून उभं राहिलं की जगण्याचं वेगळंच बळ मिळतं. क्षणभर मी खचले होते, पण तूच मार्ग दाखवलास. म्हणून तर आम्ही सामान्य माणसं आहोत आणि तू देव आहेस. हाच फरक आहे तुझ्यात आणि आमच्यात. जिथे सगळे मार्ग थांबतात, तिथे तुझी किमया सुरू होते. राधिका, काय? जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला. नाही काय, मी खूप अभ्यास करून शेवटी एक निर्णय घेतलाय. म्हणजे निर्णय मी घेतलाय असं नाही, पण मला असं वाटतं की असा मुद्द्याचं बोला. हा, तर मुद्दा असा आहे की आपण दरवर्षी कंपनीतर्फे आपल्या एम्प्लॉईजला बोनस जाहीर करतो सणासुदीला. तर या सणासुदीला आपण ना चांगला बोनस जाहीर करूया सगळ्यांना, म्हणजे सगळे खुश होतील. तर चालेल का? करा करा ना. मी कसं काय डिक्लेअर करणार? कंपनीचे सगळे अधिकार तर तुझ्याचकडे आहेत ना. त्यामुळे मी काही कागदपत्र तयार केली आहेत, म्हणजे तुझी परमिशन लागेल ना याला. तर तुझी जर सही मिळाली असती तर. अच्छा, सह्या हव्यात तुम्हाला, म्हणून ही सगळी साखर पेरणी सुरू आहे का? माझ्या सह्या तर काय कोणीही करू शकतं. म्हणजे हा, माझ्या सह्या कोणीही करू शकतं. तुमचे ते मित्र आहेत ना केडी, ते करू शकतात. तुम्हाला तेवढं बरोबर जमेल. राधिका, आता काय परत ते जुनं काढतेस? आता जे झालं ते झालं ना, त्याबद्दल माफी मागून झाली माझी. आणि आता मी जे काही करणार आहे त्यामध्ये कंपनीचाच फायदा. करतेस ना साया? इथे थँक्यू सो मच. नाही, खूप चांगला निर्णय घेतलाय मी. आपण याने ना कंपनीचे सगळेजण खूप खुश होतील माझ्या. काय? तुझ्या या निर्णयावर खूप खुश होतील कंपनीचे सगळे.
हा, त्यांनाही बरं वाटेल ना सणासुदीला बोनस इतका घसघशीत जाहीर केलाय तर. पण राधिका तुला खरं सांगू, मला असं वाटत होतं की ही अनाउन्समेंट खरं तर तूच करावीस. पण आता एनिवे परत ऑफिसला यायचं नाहीये हाही तुझाच निर्णय आहे तर एनिवे. तूच मार्ग दाखवतोस हेच खरं. बघा आता आज ऑफिसमध्ये काय होतं ते. मावशी प्रॉफिट धूळ उडतीये. धूळ उडते म्हणजे साफसफाई नको करायला. दसरा जवळ आलाय. साफसफाई असेल ना तरच लक्ष्मी घरामध्ये वास करते. आता who's लक्ष्मी? अगं लक्ष्मी म्हणजे गॉडेस देवी असते ना लक्ष्मी ती. हा आणि ती घरात राहत नाही सफाई नसेल तर. Is it? येस. ए मावशी हा. दसऱ्याला सगळे एकमेकांना ते गोल्ड लीव्स देतात ना? हा देतात पण आपलं कुठे एवढं नशीब. आपण आपली आपट्याचीच पानं वाटायची. आपटे there was this girl, माझ्या शाळेत एक मुलगी होती पूर्वा आपटे नावाची, माहितीये तुला? अगं ते आपटे नाही, आपटे हे आडनाव आहे ते. पण इथे आपट्याची पानं असतात. ओके ओके आता फक्त ना माझं डोकं चापटायचं तेवढं राहिलेलं आहे. डोंट से दॅट. ओके यार मी दिली असती गोल्डन लीव्स. फुटफुल माझे ड्रीम्स पूर्ण झाले असते ना तर. शनाया स्पायसेसचं ड्रीम, माझी स्वतःची केबिन असती, मग मी त्या चेअर मध्ये अशी बसली असते, सगळ्यांना असं ऑर्डर सोडलं, बॉस अराउंड केलं असतं, त्या रघुला तर काढूनच टाकलं असतं. अजूनही तुझं ड्रीम पूर्ण होऊ शकतं जर तू राधिकाकडे गेलीस, तिची माफी मागितलीस, तर तिला मनवलंस तर नक्कीच होईल पूर्ण. सिरियसली गुड फॉर नथिंगच्या हातातच माझं सगळं फ्युचर आहे. मी तर गॉडकडे प्रे करते की ती लवकरात लवकर बरी व्हावी आणि मग तिने ऑफिसला यावं. म्हणजे मग मी स्वतःला ना थ्रो करेन तिच्या लेग्स वर. थ्रो करेन म्हणजे असं नाही का, असं फीट टच करून असं ओ गॉड वगैरे असं. तुला चान्स तरी आहे. आमच्या नशिबात हे फडकच आहे फक्त. आणि आमचा बिचारा केड्या तो पोलिसांकडनं मार खाऊन घरी आलाय. नो वे, मानाने मार खायचा त्याच्यासारखा. त्यामुळेच गुड फॉर नथिंग बरी होणं आणि ऑफिसला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग ती मला फॉरगिव्ह करेल होपफुली. चला आता राधिका नसताना सगळ्या स्टाफला मी भरघोस बोनस जाहीर करतो आणि सगळ्यांचं गुडविल माझ्या बाजूने वळून घेतो. हळूहळू यांचा विश्वास जिंकून माझी खुर्ची मी परत मिळवेन. हेच लोक मला परत या खुर्चीवर बसवतील. हा रश्मी, सगळ्या स्टाफला एकत्र गोळा कर, मला जरा महत्वाचं बोलायचंय. ओके सर. हॅलो एव्हरीबडी, आलात सगळे? सुभेदार सर, आम्हाला कशाला बोलवलं इथे? सांगतो ना. कसं आहे, तुम्ही सगळे राधिका मसाल्यासाठी एवढी मेहनत करताय, इतके कष्ट घेताय, दिवस रात्र झटताय. त्यामुळे या सणासुदीमध्ये तुम्ही सगळ्यांनी खुश असावं यासाठी मी कंपनीतर्फे तुम्हा सगळ्यांना 25% बोनस देतोय. वा वा गुरुनाथ वा. गुरु सर, हा हो सर, सगळे जमलेत. हा आलोच. तुम्हाला काय वाटतं का बोलवलं असेल? तो कोण आहे आपल्याला बोलव? हॅलो एव्हरीवन, आलात सगळे? सुभेदार सर, आम्हाला इथे कशासाठी बोलवलं? हो सांगतो ना पानवलकर. कसं आहे, तुम्ही सगळे राधिका मसाल्यासाठी एवढे कष्ट घेता, इतकी मेहनत करता, दिवस रात्र झटता. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी मी एक निर्णय घेतला. एक्सक्यूज मी सर, पण मला एक प्रश्न पडलाय.
हा जो निर्णय तुम्ही घेतलाय तो तुम्ही राधिका वहिनींना विचारलाय का? सॉरी मॅम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी विसरलो की तुम्ही त्यांच्या बिहाफ वर सगळे डिसिजन्स घेत आहेत आता. प्लीज कॅरी. कसं आहे आनंद, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राधिका वहिनींनी आता ऑफिसमध्ये परत न यायचा निर्णय घेतलाय. म्हणून मी हा निर्णय जाहीर करतो. इज दॅट इनफ? हा, तर आज मी जी महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे ती. गुड मॉर्निंग. पहिली तुम्ही. दिस इज रिअली सरप्राइझिंग. येस मॅम, मला अशी सरप्राइजेस द्यायला आवडतात. बरं, बाय द वे, मी आता ऑफिस जॉईन करते. अगदी आज आत्ता या क्षणापासून. या सगळ्या एम्प्लॉईज इथे उभा राहू आपण. या या बाजूला, तुझं समोर असं. हा मॅडम, तुम्ही इथे. आज आता तुम्ही सगळेजण इथे जमलाच आहात, तर एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. तुम्हाला सगळ्यांना यंदाच्या दिवाळी तुमच्या पगाराच्या 25% बोनस दिला जाईल. राधिका वहिनी. चला कामाला लागूया. लागू. सगळ्यांना पेढे. हे रघु, इथे सुरुवात कर ना इकडनं. हे घे. आपल्याबरोबर त्यांचं पण 25% ते बोनस मिळणार ना त्यांना. हा मग दे. अरे बघतोस काय, घे ना. तुझं 25% बोनस आहे ना, तुला सांगितलं ना मॅडमनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला पण. आज आणि मिठाई तिखी लागते. नंतर सांगतो. हे दे सगळ्यांना. येड्या. वा वा. थँक्यू. तुम्ही पण. सगळ्यांना दे. वहिनी, हे ना तुम्ही खूप बरं केलं तुम्ही आलात. आम्ही तुम्हाला खूप मिस करत होतो. आणि कसं आहे ना, एक चांगली कंपनी चालवायला एक चांगला लीडर लागतो की नाही? बरोबर की नाही? अगदी खरं आहे वहिनी. तुमच्या सरप्राईजची आम्ही सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघत होतो. बघा ना, तुमच्या येण्यामुळे सगळ्यांचा उत्साह कसा वाढलाय. हो बघा ना, सगळ्यांचा उत्साह वाढलाय रे. बघा बघा. तर मी येणारच होते. राधिका मसाले माझं मूल आहे. त्याला असं पोरकं कसं करणार? चला मग कामाला लागूया. श्रेयस, जेनी, आतमध्ये या ना आमच्या बरोबर. चला. खा बरं का सगळे मिठाई व्यवस्थित. हा ना. ही एकदम कशी काय आली ऑफिसमध्ये? अचानक कसे हिचे विचार बदलले? कुणी तिचं मत परिवर्तन केलंय? काहीच कळत नाहीये.
आई राधिका कुठे? सौमित्र आला होता, असा वादळासारखा येते आणि लगोलग तिला घेऊन गेला ना. आई, मी दिव्यांग मुलांच्या शाळेत गेले होते त्यांना भेटायला. मला तिथे जाऊन खरंच खूप छान वाटतं. या सगळ्या मागे तो सौमित्रच असणार. कुरुनात, सौमित्र हा तुझ्या मार्गातला मोठा काटा आहे आणि हा काटा लवकरात लवकर दूर केला पाहिजे. बाय हुक और क्रुक.